सराव संच 1.3 मधील आता उदाहरणे पाहूयात. तर पहिलं प्रश्न आहे, ABCD असे संच दिलेले आहेत आणि त्यावरून कोणती विधाने सत्य आणि कोणती विधाने असत्य अशी 6 विधाने दिली ते आपल्याला ठरवायचे. तर सर्वांनी पुस्तक समोर ठेवायचे आणि मगच तुम्हाला हे सर्व लक्षात येणार आहे. तर पहिला जो प्रश्न आहे त्यामध्ये काय म्हटले, सी हा बीचा उपसंच आहे. म्हणजे मोठा कुठला संच आहे, बी. म्हणजे सी मधले सगळे घटक बी मध्ये आहेत का बघूयात आपण. सी हा इथं आहे, बी आणि डी असे 2 घटक आहेत. तर हे घटक बी या संचात आहेत का, बी आणि डी. डी आहे, बी आहे का, नाही. म्हणजे सी हा बीचा उपसंच नाही, कारण सी मधले सर्व घटक असायला पाहिजे, एकच घटक असून चालणार नाही. म्हणून हे विधान जे आहे ते असत्य आहे की सी हा बीचा उपसंच आहे. असंच ए हा डीचा उपसंच आहे का पाहूयात आपण. म्हणजे ए मधले सगळे घटक डी या संचात आहेत का, डी मधले ए मध्ये आहेत पहा, पण ए मधले डी मध्ये नाहीत. त्यामुळं ए हा उपसंच नाही, म्हणजे काय येणार आहे उत्तर असत्य. तर याच पद्धतीनं डी हा बीचा उपसंच, म्हणजे डी मधले सगळे घटक बी मध्ये आहेत का, ए आणि ई आहे पहा, पण ए आहे का, नाही. म्हणजे हे सुद्धा विधान काय आहे, असत्य आहे. असंच डी हा एचा उपसंच, म्हणजे डी मधले सगळे घटक ए मध्ये आहेत का, डी मध्ये ए आणि ई आहे, ए मध्ये आहेत का हे ए आणि ई आहेत पहा. म्हणजे डी हा एचा उपसंच आहे, कारण डी मधले सगळे घटक ए मध्ये आहेत. म्हणून हे विधान काय म्हणणार आपण, सत्य. आता बी हा एचा उपसंच, म्हणजे बी मधले सगळे घटक ए मध्ये आहेत का पाहूत. बी मध्ये सी डी ई एफ आहे, हे सगळे घटक ए मध्ये आहेत का, मग सी डी ई आहेत पहा, सी डी ई, पण एफ आहे का, नाही. सर्व घटक असायला पाहिजे तरच त्याला उपसंच म्हणतो आपण. त्यामुळे बी हा एचा उपसंच नाही, म्हणजे त्यांनी दिलेलं विधान काय आहे, असत्य. त्यानंतर सी हा एचा उपसंच आहे का, सी मध्ये पहा बी आणि डी आहेत, हे घटक ए मध्ये आहेत का, बी आणि डी आहेत. म्हणजे सी हा एचा उपसंच आहे, हे विधान काय आहे, सत्य आहे. आता दुसरा प्रश्न पहा, 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा विश्वसंच घेऊन एक्स आणि वाय हे संच वेन आकृतीने दाखवा. तर इथं एक्स आणि वाय हे संच दिलेले आहेत. तर दोन्हीही गुणधर्म पद्धतीनं दिलेले आहेत. मग पहिल्यांदा आपल्याला ते यादी पद्धतीनं लिहावे लागतील, तरच आपण त्याची वेन आकृती काढू शकतो. तर सर्वप्रथम एक्स हा संच घेऊयात आपण यादी पद्धतीनं. काय दिलेलं आहे पहा, एक्स हा नैसर्गिक संख्या संचाचा घटक आहे आणि एक्स हा मोठा आहे, 2 टिंब आहेत बघा, म्हणजे एक्स हा मोठा आहे 7 पेक्षा, म्हणजे 8, 9, 10 वगैरे. आणि एक्स हा लहान आहे, 1 टोक आहे आणि इकडं 2 टोक आहेत, म्हणजे 15 पेक्षा तो लहान आहे. म्हणजे 7 ते 15 दरम्यानची एक्स ही संख्या आहे. म्हणजे काय येणार आहे, 8, 9, 10, कारण नैसर्गिक आहे, अपूर्णांक येणार नाही. म्हणजे एक्स या संचामध्ये काय येणार, 7 पेक्षा मोठे, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 येईल का, नाही. तर 15 पेक्षा तो लहान आहे. समजा इथं बरोबरचं चिन्ह असतं तर एक्स हा 15 पण आहे असा त्याचा अर्थ झाला असता, पण त्यांनी दिलेलं नाही. म्हणजे एक्स या संचामध्ये 8 ते 14 अंक येतात. आता याचा आपल्याला याची वेन आकृती आपण दाखवू शकतो. तर कसं घेणार पहा, वेन आकृती दाखवायची असेल तर आपण फक्त एक्स हा संच एखाद्या वर्तुळानं आयतानं दाखवून सगळे घटक दाखवलो असतो. परंतु इथं त्यांनी काय म्हटलेलं आहे की विश्वसंच घेऊन मग आपल्याला दाखवायचं, आणि विश्वसंचामध्ये 1 ते 20 नैसर्गिक संख्या आहेत. मग सर्वप्रथम आपण विश्वसंच दाखवूयात आणि ह्या आयत घ्यायचं आहे व्यवस्थित पट्टी आखून. तर हा झाला आपला विश्वसंच. यामध्ये 1 ते 20 अंक येणार आहेत, त्यातले 8 ते 14 हे एक्स या संचात आहेत. मग आपण एक्स हा संच त्रिकोणानं दाखवा, एका आयताने दाखवा किंवा वर्तुळाने दाखवा, तुम्हाला जे योग्य वाटतं
त्या पद्धतीनं दाखवलात तरी चालतं. मी इथे वर्तुळ घेते पहा. तर हा एक्स संच आहे. तर यामध्ये कोणकोणते घटक आहेत? 8, 9, 10, 11, 12, 13, 14. तर एकूण किती घटक आहेत? 4 आणि 3 7. आपण पण 7 घटक दाखवलेत की नाही पहा. एका ओळीत लिहिलात तरी चालतं, पण कॉमा करायचं नाही. हा झाला एक्स. आता उरलेले सगळे विश्वसंचात असणार, म्हणजे 8च्या आधीचे, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 8 ते 14 आपण इथं लिहिलेले. 14 नंतरचं कुठलं येणार? 15, 16, 17, 18, 19 आणि 20. तर अशा पद्धतीनं आपल्याला वेन आकृती काढायची असते. तर खूप सोपा प्रश्न आहे. फक्त आपल्याला ते कसं येतं हे लक्षात आलं का पहा. तर यासाठी अजून एक आपण संच सोडवूयात. हा दुसरा संच वाय. तर वाय हा सुद्धा आपल्याला गुणधर्म पद्धतीने दिलेला आहे. तर तो आपण आधी यादी पद्धतीने लिहूयात. काय म्हटले पहा, वाय हा नैसर्गिक संख्या आहे आणि वाय ही 1 ते 20 मधील मूळ संख्या आहे. तर मूळ संख्या म्हणजे मागे आपण पाहिलेलं आहे की ज्या संख्येला त्याच संख्येने किंवा 1ने भाग जातो, इतर कुठल्या संख्येने भाग जात नाही, किंवा जी संख्या कुठल्याही पाढ्यात येत नाही त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. आता 1 ही मूळ पण नाही आहे, संयुक्त नाही आहे. त्यानंतर येतं 2, 3 कुठल्या पाड्यात नाही आहेत पहा, 4 2च्या पाड्यात आहे, 5 6 आहे, 6ला भाग जातो, समसंख्या तर येणारच नाही आहेत, फक्त 2 1 येईल, त्यामुळे 7 8 9 9 येणार नाही आहे कारण 9ला 3ने भाग जातो, 10 11 12 13 13ला भाग जात नाही पहा, 14 ही परत सम आहे, 15ला 3ने भाग जातो, 3 5 15, त्यामुळे 15ने येणार, 16ने येणार, 17 18 सम आहे, 19. तर एवढ्या सगळ्या मूळ संख्या 1 ते 20 मध्ये येतात. आता हे सर्व आपल्याला परत वेन आकृतीने दर्शवायचे. तर पुन्हा आपण विश्वसंच घेणार आहोत आणि ह्या विश्वसंचामध्ये 1 ते 20 अंक नैसर्गिक संख्या येणार आहेत. आता त्यापैकी वाय या संचामध्ये कोणकोणते आहेत पहा. तर मी इथं त्रिकोण दाखवते. 2 3 5 7 11 13 17 19. तर हे सर्व कोणत्या संचात आहेत? वाय. एकूण किती घटक आहेत बघा, 3 6 आणि 8. 3 4 5 6 7 8. तर हे मोजत जा म्हणजे आपलं चुकणार नाही. आता उरलेले सगळे घटक 1 ते 20 मधले या विश्वसंचात असतील, म्हणजे 1 2 आहे, इथं 3 आहे, 4 येईल, 5 6 तुम्ही कुठेही लिहू शकता अंक, त्याला काही बंधन नाही आहे, 7 आहे इथे, 8 9 10 11 आहे इथे, 12 13 आहे, 14 15 16 17 आहे पहा इथं, 18 19 पण आहे, 20. तर एकूण एवढे सगळे घटक या विश्वसंचात आहेत. पण रिपीट नको आहे आपल्याला, म्हणजे इथले घटक सोडून आपण उरलेले 1 ते 20 मधल्या संख्या लिहिल्या. तर अशा पद्धतीनं आपल्याला वेन आकृतीचा प्रश्न पडला तर खूप सोपा आहे. तयारी करा. आता तिसरा प्रश्न पाहूया आपण. तर यू हा विश्वसंच दिलेला आहे, 1 2 3 7 8 9 10 11 12. त्यानंतर पी दिलेला आहे. यावरून आपल्याला 2 प्रश्न विचारलेले आहेत. पहिलं यू पी पी डॅश हे वेन आकृतीने दाखवा. तर आपण पहिल्यांदा वेन आकृतीने दाखवूयात हे संच. तर सर्वप्रथम आपल्याला यू दाखवावा लागतो. तर हा खूप सोपा प्रश्न आहे. वेन आकृती म्हणजे आपल्याला लक्षात येतच की पहिल्यांदा आयत आणि हा विश्वसंच, यामध्ये एवढे सगळे घटक येणार आहेत. यातले 1 3 7 10 हे पी या संचात येणार आहेत. तर आता आपण पी हा संच घेऊयात. समजा त्रिकोण घ्या, वर्तुळ घ्या, काही पण घेऊ शकता. तर हा पी संच आहे आणि
याच्यामधले घटक 1, 3, 7, 10. तर हा पी आपण इथे आत लिहूयात. हा पी संच आहे. आणि यू मध्ये कोणकोणते घटक येणार? 1, 3, 7, 10 सोडून, म्हणजे 2 येतं. 1, 3, 7 आणि 10 सोडलं म्हणजे 2. त्यानंतर 8, 9, 10 इथे आहे, 11 आणि 12. तर हे सर्व संच उरलेले यू मधले. म्हणजे एकूण यू मध्ये किती घटक आहेत बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आणि इथं 1, 2, 3, 4 आणि इथं बाहेर 5, असे 9. तर हे आकडा मोजायचा आहे. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे? यू पी आपण दाखवले वेन आकृतीमध्ये. आता पी डॅश सुद्धा दाखवायचं आहे. तर पी डॅश दाखवायचं असेल तर सर्वप्रथम पी डॅश हा आपल्याला यादी पद्धतीनं लिहावा लागेल. आता पी डॅश म्हणजे काय? पण काल पाहिलेले पूरक संच, की पी मध्ये नसलेले, पी मधले हे सगळे घटक सोडून उरलेले विश्वसंचातले. म्हणजे हे 1, 3, 7, 10 जर आपण सोडले, 1, 3, 7, 10 सोडले तर हे सगळे घटक येतात पहा. कुठले येणार? 2, 1, 3, 7 सोडलं, 8, 9, 10 पण सोडायचं आहे आपल्याला, 11 आणि 12. तर हे सगळे जर घटक आपण पाहिलो तर इथं या वर्तुळाच्या बाहेर आहेत पहा. म्हणजे हा जर पी आहे वर्तुळामधले सर्व घटक, तर हा बाहेरचा सगळा संच काय आहे? पी डॅश आहे. 2, 8, 9, 11, 12. आणि हा पूर्ण या दोघांनाही सामावणारा विश्वसंच. तर अशी याची वेन आकृती येईल. तर हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पाहूयात. काय म्हटलंय? पी डॅश म्हणजे पीच्या पूरक संचाचा पूरक संच घ्यायचा आहे. आत्ताच आपण काढलं. पी डॅश काय मिळालं आपल्याला? 2, 8, 9, 11 आणि 12. तर ह्याचा परत आपल्याला पूरक संच घ्यायचा आहे. म्हणजे हा पी डॅश आहे, हा त्याचा विश्वसंच आहे. तर या दोन्हीवरून आपल्याला पी डॅशचा पूरक संच काढायचा आहे. म्हणून व्याख्या परत काय येणार? पी डॅशमध्ये नसलेले पण विश्वसंचात असलेले. आता पी डॅशमधले 2, 8, 9, 11, 12 हे सोडायचे, उरलेले इथले. म्हणजे 1 इथं नाही आहे लिहिणार आपण, 2 आहे इथे सोडायचं, 3, 7, 8 आहे, 9 आहे, 10, 11, 12 इथं आहेत. म्हणजे हा आपल्याला एवढा संच मिळतो. आणि 1, 3, 7, 10 जर पाहिलो तर हा पी आहे बघा. म्हणजे हा पूर्ण संच म्हणजे कोण आहे? पी हा संच मिळाला. म्हणून पीच्या पूरक संचाचा पूरक संच हा मूळ संच पी असतो. याचा पडताळा घ्या. हे सिद्ध झाले असं आपण म्हणणार आहे. तर अशा पद्धतीनं हा जरा वेगळा प्रश्न होता पहा. आता 5वा प्रश्न पाहूया. कोणते संच कोणत्या संचांचे उपसंच आहेत ते लिहा. इथं 5 संच दिलेत. पी म्हणजे पुण्यातील रहिवाशांचा संच, आय म्हणजे इंदोरमधील रहिवाशांचा संच, एच म्हणजे महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच, एम मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच आणि बी म्हणजे भारतातील रहिवाशांचा संच. तर कोणता संच कोणत्या संचाचा उपसंच आहे ते आपल्याला लिहायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये राहणारे जे रहिवासी आहेत ते महाराष्ट्रातील रहिवासी असतात आणि महाराष्ट्रात जे रहिवासी आहेत ते भारतातील रहिवासी असतात. म्हणजे पुण्यातील रहिवाशांचा जो संच आहे पी हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच याचा उपसंच आहे. म्हणजे पी हा एचचा उपसंच आहे आणि हा पी बीचा सुद्धा उपसंच आहे. आणि महाराष्ट्रातील रहिवासी हे भारतातील आहेत, त्यामुळे महाराष्ट्र एच म्हटलंय पण. तर महाराष्ट्रातले रहिवासी हे भारतातील रहिवाशांच्या संचाचा उपसंच आहे. असंच आणखीन आपल्याला लिहिता येईल की इंदोरमध्ये राहणारे जे लोक आहेत, रहिवासी आहेत, ते मध्य प्रदेशामधील रहिवासी आहेत. कारण मध्य प्रदेशमध्ये इंदोर आहे
इंदोर आहे. आणि मध्य प्रदेशामध्ये जे आहे ते भारतामध्ये पण येतात. म्हणजे पुन्हा आपल्याला काय लिहिता येईल? इंदोर हा मध्य प्रदेशाचा म्हणजे यमचा उपसंच आहे. आणि इंदौर हा, कारण इंदौरमधले भारतातील सुद्धा रहिवासी आहे त्यामुळे इंदौर हा बीचा सुद्धा उपसंच आहे. आणि मध्य प्रदेश, यम मध्य प्रदेशातील रहिवासी हे भारतात पण असतात त्यामुळे यम हा बीचा सुद्धा उपसंच आहे. तर आपल्याला असे एकूण 6 जोड्या मिळतात पहा उपसंचांचे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, कोणता संच विश्वसंच म्हणून घेता येईल? तर आता ह्या सर्व संचांमध्ये ह्या उरलेल्या सगळ्या संचांना सामावणारा एकच संच आहे. तर आपल्याला पुण्यातले म्हणता येणार नाही. भारतातील जर रहिवासी घेतलो आपण तर भारतातील रहिवासी मध्य प्रदेशमध्ये असतात, महाराष्ट्रात असतात, इंदोरमध्ये पण असतात आणि पुण्यामध्ये सुद्धा असतात. म्हणजे भारतातील रहिवाशांचा संच हा काय म्हणता येईल आपल्याला? विश्वसंच. म्हणून विश्वसंच हा कोणता संच असेल? संच बी असेल किंवा घेता येईल किंवा आहे असं म्हटलं तरी चालेल. तर 6वा प्रश्न आहे, कोणता संच हा विश्वसंच घेता येईल? तर इथं संच दिलेले आहेत. तर या संचांच्या संदर्भात कोणता संच आपल्याला विश्वसंच घेता येईल? तर पहिला संच आहे ए, 5च्या पटीतील संख्यांचा संच. आता विश्वसंच जर लिहायचा असेल तर पहिल्याचं उत्तर आपण इथे लिहूयात. हे सगळे गुणधर्म पद्धतीनं दिलेले आहेत. आपल्याला पहिल्यांदा ते यादी पद्धतीनं लिहावे लागतील. 5च्या पटीतील संख्यांचा संच म्हणजे 5. 5चा पाडा लिहिणार आहे. 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25. या पद्धतीनं 5च्या पटीत अनंत संख्या येतील. आता बी हा संच काय आहे पहा, 7च्या पाढ्यातील संख्यांचा संच. 7चा पाढा लिहिणार. 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21, 7 चोक 28, 7 5 35, 7 सख 42 असं अनंतपर्यंत असतील. आणि सी 12च्या पटीतील पूर्णांक संख्यांचा संच आहे. आता 12च्या पटीतील पूर्णांक संख्या, 12च्या पटीतील पूर्णांक म्हटले पहा, इथं पाढ्यातील म्हटलेले आहेत पण पूर्णांक संख्या म्हटलं की आपल्याला धन आणि ऋण दोन्हीही लिहावे लागतील. म्हणजे काय येणार आहे, इकडं ऋण 12 असेल, ऋण 24 असेल. या पद्धतीनं 12 त्रिक 36, 12 चोक 48, 12 पंचे 60 असे ऋण सगळे येतील आणि इकडं सगळे धन येतील. म्हणजे 12, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36 डॉट डॉट डॉट. आता ह्या सर्व संचांच्या संदर्भात कोणता संच आपल्याला विश्वसंच घेता येईल असं म्हटलेलं आहे. तर ह्या सर्वांना सामावणारा कोणता संच असेल बरं? इथं जर म्हटलो आपण तर नैसर्गिक संख्यांचा संच घेऊ शकतो, इथंही घेऊ शकतो. परंतु सीला सामावणारा जर संच घ्यायचा असेल तर आपल्याला ऋण असलेला पूर्णांक संख्यांचा संच घ्यावा लागेल. म्हणजे या ठिकाणी विश्वसंच हा कोणता असेल? पूर्णांक संख्यांचा संच असेल. पूर्णांक संख्यांचा संच म्हणजे या उदाहरणात विश्वसंच असेल. म्हणजे घेता येईल तसं आता प्रश्न कसं म्हटलंय पहा, आहे असं विचारलेलं नाही, घेता येईल. मग आपण इथं बदलूयात, घेता येईलच घेऊयात. कारण सांगते, कारण ह्या ऋणांना सामावणारा परत परिमेय संख्यांचा पण संच आहे किंवा वास्तव संख्यांचा संच आहे. म्हणजे विश्वसंच हा मी परिमेय संख्यांचा संच पण घेता येईल किंवा वास्तव संख्यांचा संच सुद्धा मला घेता येईल. तर हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघूयात आपण. पुन्हा आपण काय म्हटलेले, पी हा 4च्या पटीतील पूर्णांक संख्यांचा संच आहे. पुन्हा त्याला यादी पद्धतीने लिहूयात आपण.
4च्या पटीतील म्हणजे 4चा पाढा, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 4 चोक 16, डॉट डॉट असे अनंतपर्यंत आपल्याला 4च्या पटीतील संख्या मिळतील. आणि टी हा संच सर्व समवर्ग संख्यांचा संच. सगळे वर्ग संख्या घेणार आहे, पण ते कसे असायला पाहिजेत? सम. आणि सर्व घ्यायचं आहे आपल्याला. आणि वर्गसंख्या या धनच असतात. त्यामुळे आपण काय लिहिणार? पहिली पूर्ण वर्गसंख्या काय आहे? 1 आहे. वर्गचं जर आपण घेतलं 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9. तर हे असे सगळे संख्यांचे जे वर्ग आहेत त्यातले फक्त आपल्याला कुठले घ्यायचेत? सम असलेले घ्यायचेत. म्हणजे 1चा वर्ग आपण सोडून देणार, 2चा वर्ग लिहिणार 4, 4चा वर्ग 16, 5चा नाही घेणार, 6चा वर्ग 6 36, 7चा वर्ग 49 येतं ते नाही येणार, 8चा वर्ग 64, 9 घेणार नाही, 10चा वर्ग 100, पुन्हा 12चा वर्ग 144. तर या पद्धतीनं हा टी संच असेल. आता ह्या 2 संचांच्या संदर्भात आपल्याला परत विश्वसंच कोणता घेता येईल असं विचारलेलं आहे. मग कोणता घेता येईल बरं? ह्या सर्व तर धनसंख्या आहेत. यातले काही घटक इथं पण आहेत पहा. म्हणजे आपण इथं नैसर्गिक संख्यांचा संच घेऊ शकतो किंवा पूर्ण संख्यांचा संच पण घेऊ शकतो, कारण इथं शून्याचा काही प्रश्नच नाही आहे. त्यामुळे काय लिहिता येईल उत्तर? विश्वसंच हा नैसर्गिक संख्यांचा संच असेल किंवा पूर्ण संख्यांचा संच असेल. आणि पूर्ण आणि नैसर्गिक संख्यांना पूर्णांक संख्या सामावतात आणि पूर्णांक संख्याला सामावणारा परिमेय संख्यांचा संच आहे आणि परिमेय संख्यांना सामावणारा वास्तव संख्यांचा संच आहे. म्हणजे विश्वसंच हा पण कोणताही घेऊ शकतो. हा नैसर्गिक संख्यांचा संच घेता येईल. तर इथं तुम्ही हे असं लिहा किंवा यादी पद्धतीनं जर म्हटलं तर याचा विश्वसंच यू आपण या पद्धतीनं लिहू शकतो. पहा, यू बरोबर तर पूर्णांक म्हणजे काय येतात? टिंब टिंब टिंब, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4 असं टिंब टिंब टिंब. तर हे सर्व विश्वसंच आणि यालाच आपण पूर्णांक संख्यांचा संच म्हणतो. म्हणजे मी इथं गुणधर्म पद्धतीनं लिहिलं, इथं यादी पद्धतीनं. इथंही लिहू शकतो आपण यू बरोबर कोणता संच येणार आहे? काय येणार त्या संचामध्ये? नैसर्गिक संख्या येणार. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 असं अनंतपर्यंत. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला हा संच लिहिता येतो. 7वा प्रश्न पहा. पुस्तक सर्वांचे समोर असतीलच. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा विश्वसंच मानू. म्हणजे विश्वसंच कुणाला मानायचे? वर्गातील सर्व विद्यार्थी. आणि त्याच्या पुढे प्रश्न काय विचारले पहा. हा जर विश्वसंच असेल तर गणितात 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच हा ए असेल. म्हणजे ए विश्वसंच म्हणजे हा यू आहे. तर ए हा संच काय घेतलाय पहा, 50% कुठल्या विषयामध्ये? ते पण गणितात. गणितात 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण असणारे, अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. तर आपल्याला प्रश्न काय म्हटलंय की ह्या एचा पूरक संच लिहा. मग ह्या एचा पूरक संच जर लिहायचा असेल तर ए डॅश लिहितो आपण. ए डॅश म्हणजे काय? ए मध्ये नसलेले, म्हणजे हे 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी सोडून उरलेले वर्गातील सर्व. मग किती टक्के मिळवणारे असतील ते सर्व?
कारण इथं 50% आणि त्याच्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे आहेत, म्हणजे 50%पेक्षा कमी गुण मिळवणारे कुठल्या विषयात? गणितात. म्हणजे ए डॅशमध्ये काय येईल? गणितात 50%पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी हे सगळे एच्या पूरक संचामध्ये येतील. बघा समजतंय का? पुन्हा एकदा सांगते. काय म्हटले? विश्वसंच म्हणजे वर्गातले सर्व विद्यार्थी आणि त्यातले ए या संचामध्ये 50% आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत. मग राहिले कोण वर्गातले? 50%पेक्षा कमी. मग आपलं ए डॅशची व्याख्या काय असते पूरक संचाची? की यामध्ये नसणारे आणि विश्वसंचात असणारे. आता 50% आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी जर एमध्ये असतील तर विश्वसंचात राहिले कोण? 50%पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी. म्हणून एचा पूरक संच हा असा येतो. तर इथंपर्यंत आपण सराव संच 1.3 पाहिलेला आहे. सर्वांनी ही उदाहरणे वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत आणि संकीर्णमधला अभ्यास पूर्ण करायचा आहे.